महायुतीचा आज शपथविधी पार पडतोय। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथविधी घेणार आहेत। त्या अगोदर मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी जमायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात कोळीवाड्यातील बहिणी असतील आणि इतर ज्या मुंबईमधील बहिणी आहेत त्या इथं जमा होत आहेत। या ताई आहेत छत्रपती शिवाजी महाराज जे आपल्या महाराष्ट्राचं दैवत आहे ते मूर्ती घेऊन ते हातात आलेले आहेत। ताई, भावना काय नेमकी आज छत्रपतींना तुम्ही सोबत घेऊन शपथविधीला येत आहे? जसं छत्रपतींचं राज्य होतं तसंच आमची म्हणजे आम्हाला खात्री आहे की देवाभाऊ आलेत म्हटल्यानंतर छत्रपतींचंच राज्य पुन्हा येणार आणि आल्याशिवाय राहणार नाही आणि मोदी है तो सब मुमकिन है। आणि आम्ही म्हणजे सैनिक फेडरेशनमध्ये काम करतो आणि भाजपाकडून आम्हाला खूप छान सैनिकांसाठी सपोर्ट मिळतो। बस एवढंच बोलेन। मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींचा आशीर्वाद या विधानसभेमध्ये पाहायला मिळालेला होता। काय वाटते लाडक्या बहिणींचं प्रेम कसं आहे महायुतीवर? खूप छान आहे आणि हे जे सरकारने लाडक्या बहिणींसाठी केलं आहे ना ते खूप चांगलं आहे की आतापर्यंत कोणत्याही सरकारने केलं नव्हतं। खरं तर सरकारनं म्हटलेलं आहे की आम्ही 1,500चे 2100 रुपये करणार आहोत। सरकार आल्यानंतर शब्द पूर्ण होईल असे तुम्हाला अपेक्षा आहे का? हो हो नक्कीच, कारण त्यांनी आत्तापर्यंत जेवढे शब्द दिलेत तेवढे सगळे शब्द पाळलेले आहेत। आणि जसं की ताई आत्ता म्हटल्या की आम्हाला म्हणजे अशी अपेक्षा आहे की जसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक स्त्री सुरक्षित होती तशीच यांच्या काळामध्ये सुद्धा स्त्रीची सुरक्षितता परत निर्माण होईल। ईव्हीएमच्या विषयावरून विरोधक टीका करतात की हा जनतेचा कौल नाही, ईव्हीएमचा कौल आहे। याच्यावर नाही काय बोलायचं साहेब। विरोधकांच्या तुम्ही मला मगाशी विचारला प्रश्न किंवा ताईंना विचारलात की देवाभाऊंनी सांगितले की 1,500चे 2100 रुपये करणार आहेत। त्यांनी आम्हाला 2100 रुपये देव या ना देव पण आमचा पाठिंबा देवाभाऊंनाच राहील, आमचा पाठिंबा बीजेपीला राहील, आमचा पाठिंबा भगव्याला राहील। या लाडक्या बहिणींची काय प्रतिक्रिया होती? 2100 देव न देव आमचा पाठिंबा महायुतीला राहील आणि भगव्याला राहील असं बोलतायत। कॅमेरा पर्सन कल्पेश सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।